तर मुक्तिनाथला तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकून असेल की मुक्तिनाथला भगवान विष्णूने तपश्चर्या केली आहे। तर मुक्तिनाथामध्ये भगवान विष्णूने तपश्चर्या करत असताना त्यावेळचं प्राकृतिक म्हणजे की ज्यांनी शल्य बनवलं त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे। पुढे कालांतराने त्याच्यामध्ये हजारो वर्ष निघून गेले। आता 5000 वर्षाच्या नंतर ज्यावेळेला उदयामध्ये एका व्यक्तीला असं कायम वाटायचं की याच्यामध्ये खूप काही आहे आणि त्यांनी मग जी आपल्याला जी इथली लोकल स्टोरी सांगितली की त्या व्यक्तीने सांगितलं मग की या आणि तिकडे हे करा म्हणजे की तिथे खुदाई करा आणि मग तिथे खुदाई केली त्याच्यामध्ये ही पूर्णपणे मिळालेली मूर्ती आहे। हिचं वैशिष्ट्य असं की या मूर्तीचा कुठलाही पार्ट तुम्ही बघाल तर ही हँडमेड नाहीये, म्हणजे हँडमेड असल्याचे जेवढे पुरावे आहेत ते नाही आहेत। दुसरं म्हणजे याचं ऑथेंटिफिकेशन सर्टिफिकेट आहे की याचा जो मॅच होणारा दगड आहे तो दगड इथल्या क्लायमेटची मॅच होत नाही, म्हणजे इथे जेवढे सॅम्पल मिळतात त्या सॅम्पल बरोबर हा दगड टॅली होत नाही। तर याचं प्रॉपरली तुम्हाला ऑथेंटिक सर्टिफिकेट आहे याचं की हा दगड आहे हा इथला नाहीये भूभागाचा। मग ही मूर्ती कोणीतरी कुठे बनवली असेल तर त्यावेळेच्या ट्रान्सपोर्टेशननी पॉसिबल नाही की ते तिकडनं इकडे आणली, तर मग त्याला स्वयंभू स्वरूप म्हणू शकता किंवा ती आपल्या मिळालेली मूर्ती आहे म्हणजे। तर त्या मूर्तीचं हे स्वरूप आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढ्या लांब आपण दर्शनाला येतो